नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने खराब बियाणं आणि खताचा आटलेला पुरवठा यामुळे येत्या काळात आव्हानं उभी राहणार आहेत. प्रकाश पोहरे यांना माझा पहिला प्रश्न आहे. प्रकाशजी, जे झालंय ते डोळ्यासमोर आहे, जे होणार आहे ते सांगा, कारण असं म्हणतात की पत्रकाराला भविष्यही दिसतं. प्रसादजी, असं आहे, येणाऱ्या दिवसांमध्ये आता जे झालं ते ठीक आहे, तर त्याच्या संदर्भात बरीचशी चर्चा झाली. तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलाय, येणाऱ्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्यासाठी फार काही आशादायक चित्र आहे असं मला सध्या तरी दिसत नाहीये. कारण यंत्रणाची असायला पाहिजे ग्राउंड लेवलला, ही यंत्रणा नाही आहे मला स्वतःला दिसत आहे. आणि सगळा आनंद गोंधळच गोंधळ आहे, सावळा गोंधळ. ना मुंबईमध्ये कोणी असतं, ना जिल्हा कार्यालयांमध्ये कोणी असतं. अशा याच्यामध्ये यांच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत, पहिली गोष्ट तर यांच्याकडे काही पैसाच नाही, काही तरतुदीच नाही. सगळ्यात नगण्य तरतुदी ह्या कृषी विभागासाठी आहे, हे मी स्वतः बघतो. अधिकारी नाही, यंत्रणा नाही, गाड्या घोडे नाही त्यांच्याकडे. आणि मागे जेवढं होतं त्याच्यापेक्षा कमीच होत चाललंय. पैसाही कमी आहे, तरतुदी कमी आहे. आता तर फक्त 20% 25% तरतुदी ठेवलेल्या आहेत, ज्या काही याच्या अगोदरच्या होत्या. अशा याच्यामध्ये चित्र अत्यंत भयानक आहे पुढचं, हे तर मी तुम्हाला स्वतःहून सांगतो. कारण खरेदी शेतकरी कडून कोणी करणारच नाही आहे, त्यांच्याकडे पैसाच नाही आहे, यंत्रणा नाही आहे. अगदी प्रकाश, हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण मांडलात. तुम्ही असं म्हणालात की जवळपास या वेळेला पेरणीच करायची नाही, याकडे शेतकऱ्यांचा कल दिसतोय. तुम्हाला विदर्भातला अनुभव काय आहे? विदर्भातला जो काही याच्यातला आहे रब्बी मधला, आता सध्याची पीक परिस्थिती सध्या तरी बरी आहे, हे आपण पहिले मान्य केलं पाहिजे. आता याच्यामधून जर समजा शेतकऱ्यांना 2 पैसे मिळाले तर तो रब्बीचा पेरा करेल. आणि तसं जर नसलं आणि त्याला जर समजा वेळेवर मदत नाही मिळाली, हे तर बाब नक्कीच आहे की बँकांनी काही पैसे दिलेले नाही शेतकऱ्यांना. कर्ज वाटप अजिबात फारसं झालेलं नाहीच आहे. त्याची आकडेवारी वगैरे काय आहे तो आता तो सध्या वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये जात नाहीये. मात्र कसं तरी लोकांनी कोरोनाच्या ह्या याच्यामध्ये संकटामध्ये ज्यांनी त्यांनी त्याच्या पद्धतीने काहीतरी मार्ग काढून खरीपाचं तरी पेरणी केली बऱ्याच शेतकऱ्यांनी. आणि खरीपाची पेरणी सध्या बऱ्यापैकी साधलेली आहे, पीक पाणी सध्या तरी बरोबर आहे. परंतु परिस्थिती पुढे असं म्हणतात की कुणबी पिकावर शहाणा, म्हणजे जोपर्यंत पीक घरामध्ये येत नाही आणि त्याचं मार्केटमध्ये विकलं जात नाही, पैसा खिशात येत नाही, तोपर्यंत काय त्याचं खरं नसतं. त्याच्यामुळे तर येणाऱ्या रब्बीसाठी यांच्या तरतुदी काय आहेत, कसं होणार आणि भाव वगैरे काय आहेत, हे सगळं अधांतरी आहे सध्या तरी. अगदी हे सगळं सध्या तरी राम भरोसे आहे. प्रकाश गाडेंना एक पटकन प्रश्न विचारतोय. प्रकाश गाडे, मराठवाड्यातली परिस्थिती मला वाटत नाही यापेक्षा काही वेगळी असेल. आत्ताच्या घडीला केलेला पेरा आल्यानंतर काय भाव मिळणार आहे? कारण भाव मिळण्याचं गणित सुद्धा मोठ्या प्रमाणात आव्हानात्मकच झालंय शेतकऱ्यासाठी. कसं आहे सर, मी एक छोट्याशा शब्दात सांगतो. न देणाऱ्याला फक्त निमित्त लागतं, जसे की आता करोनाचं लागलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही फारसं मिळेल असं मला तरी वाटत नाही याच्यामध्ये, भाव असेल की काय असेल. कारण यावर्षी जो कापूस होता, आता आम्ही जवळपास शेतकऱ्यांनी 27 एप्रिलपासून कापसाची ऑनलाईन नोंदणी करायला लावली होती. जवळपास नोंदणी करून तब्बल 1.5 महिना झाला तरी मॅसेज नव्हता आला. मॅसेज आल्याच्या नंतर तिथं कापूस आमच्या काट्याला घेऊन या असं सांगण्यात आलं होतं. 1.5 महिना वाट बघून शेवटी आम्ही खाजगी व्यापाराला कापूस तो म्हणेल त्या दराला विकला आहे. आणि अनेक ठिकाणी तर अशी परिस्थिती झाली की शेतकरी ज्या वेळेला कापूस घेऊन गेला त्यावेळेला तो बरेच दिवस ठेवलेला असल्यानं त्याची गुणवत्ता नाही, अशा 100 कारणांना काढून ते खाजगी व्यापाऱ्याकडे पीक कसं जाईल यासाठी सरकारी यंत्रणा काम करत होती, असाही अनुभव आलेला. सर कसं आहे सांगतो तुम्हाला की मराठवाडा विदर्भामध्ये कसं आहे, एकतर होल्डिंग बरेही त्याचे असतील जास्ती, पण हा गरीब शेतकरी आहे, पूर्णपणे पावसाच्या पाण्यावरती अवलंबून शेती करतो. तो कापूस काढला समजा ऐन दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कापूस आला ना, तो जास्तीत जास्त 1 महिना घरात ठेवू शकतो. कारण एक तर बँकेने कर्ज देत नाहीयेत मराठवाडा आणि विदर्भामधील शेतकऱ्यांना. यावर्षी तर खूपच कमी प्रमाणात कर्ज वाटप झालेलं आहे. त्या जे खाजगी व्यापाऱ्यांकडनं सावकारांकडनं जे कर्ज काढतात त्यांना वेळेत देणं गरजेचं आहे. त्यामुळे शेतातून समजा कापूस जरी निघाला, चांगलं उत्पन्न जरी निघालं, तर सरकारकडनं जर ते चांगल्या भावात विकलं गेलं नाही तर शेतकऱ्यांना कापूस हा खाजगी व्यापाऱ्यांना म्हणेल त्या भावात विकावा लागतो. तो आज यावर्षी झालेला आहे. मी स्वतः विकलेला आहे जवळपास. ठीक आहे, तुमचा स्वतःचा अनुभव आपण मांडला. आता अनिल बोंडे, आपलं म्हणणं. प्रसादजी, सर्वात महत्वाची सरकारची इच्छा महत्वाची आहे. कारण संकट तर येत असतात,
कोरोनाचं संकट येईल तरी पण शेतकऱ्याला वाचवायसाठी जी यंत्रणा राबवायची असते ती जर राबवल्या गेली नाही तर उपयोग होत नाही. आता कापसाची गोष्ट, त्या कापसाच्या ग्रेडिंग केंद्रावर जीनवर 2,000 4,000 शेतकऱ्याकडून घेतल्या जातात आहे. तुझा कापूस घ्यायचा आहे, तुझा कापूस खराब आहे, तो मान्य करण्याकरता ग्रेडर 4,000 घेते. आजच मी एसपीला आणि जिल्हाधिकाऱ्याला तक्रार केलेली आहे. बरं, या सरकारने आता इथे पोहरे साहेब आहे, 2014 पासून कापूस विकास उपक्रम म्हणून केंद्र सरकारने राबवलेला आहे. त्यामध्ये या वर्षीचा आराखडा 439 कोटीचा होता. त्यामध्ये 60% हिस्सा केंद्राचा आहे, 40% राज्याचा आहे. परंतु राज्य सरकारने कळवून टाकलं की आमच्याजवळ निधी नाही. त्यांनी 139 कोटीचाच आराखडा पाठवला. म्हणजे केंद्राने 440 कोटी मंजूर केल्यानंतर हे म्हणतात की आम्हाला एवढा राबवायचा नाहीये. याच्यामध्ये विदर्भातला लांब धाग्याचा कापूस, देशी वाणाचा कापूस याचे जे प्रात्यक्षिक होते ते पूर्ण बंद करून टाकले. यांनी जलयुक्त बंद केलं, यांनी नानाजी देशमुख योजना बंद केली, यांनी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेची टॉपअप सबसिडी बंद केली. आता यांत्रिकीकरणाचं उद्दिष्ट दिलं नाही, आता ठिबक सिंचनचं उद्दिष्ट दिलं नाही. मग करतात काय आहे? आणि म्हणून अनिल बोंडे, एक मिनिट. अनिल बोंडे, आपण थांबा, याचसाठी थांबा कारण आत्ताच्या घडीला राज्याचे कृषी मंत्री आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. दादा भुसे यांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूयात. दादाजी, थेट मुद्द्याला येतो. खराब बियाणं आणि खताचा अडलेला पुरवठा या दोन गोष्टी अद्यापही अनुभवायला येत आहेत. बांधावर जाऊन मदत करण्याचं आश्वासन हवेत विरलंय अशी आतापर्यंतची तरी चर्चा सांगतेय. तुमचं म्हणणं सांगा. हॅलो, बोला भुसे साहेब, बोला. आपला आवाज येतोय. काय मुद्दे आहेत सर? मुद्दे इथे थेट असे या चर्चेत आलेले आहेत. खराब बियाणं, खताचा पुरवठा या दोन आव्हानांच्या समोर बांधावर जाऊन शेतकऱ्याला मदत करण्याचं आश्वासन हवेत विरलंय. दादा भुसे, आपण आपली भूमिका मांडा यावर. पहिली गोष्ट तर मी आपल्याला सगळ्यांना नम्रतेने सांगतो की तो काही कृषी विभागाचा कार्यक्रम नव्हता. आपण त्याला एक उपक्रम असं संबोधू शकतो. ती काही योजना नव्हती किंवा त्याला काही फंड्स वगैरे असा काही विषय नव्हता. आपल्याला माहिती आहे की करोनाचं जे जगाच्या पाठीवर संकट आलंय आणि या संकटाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन आणि मग त्या भागामध्ये शेतीशी संबंधित असलेली दुकानं बंद असणं असे जे काही परिणाम होते आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना बियाणं असेल, खतं असेल ही उपलब्ध होत नव्हती. आणि म्हणून त्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने एक उपक्रम राबवण्याचा निर्णय केला की लॉकडाऊनच्याही परिस्थितीमध्ये जर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना बियाणं आणि खताची जर आवश्यकता असेल आणि त्याने स्थानिक पातळीवरच्या कृषीच्या अधिकाऱ्यांना जर त्याचं लिस्ट करून दिलं की आम्हाला ह्या 10-15 शेतकऱ्यांना एकत्रितपणे या बियाण्याची आवश्यकता आहे, या खतांची आम्हाला आवश्यकता आहे, तर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला कोऑर्डिनेट करणं, शहरातली जी काही दुकानं असतील किंवा जिथे काही हे ऑर्डर दिलेली बियाणं आणि खते जिथे उपलब्ध होतील ती योग्य दरामध्ये, योग्य क्वांटिटीमध्ये आणि दर्जेदार पद्धतीचं उपलब्ध करून घेऊन त्या गावामध्ये त्या शेतकरी बांधवांना ते उपलब्ध करून देणार. हा एक साधा असा उपक्रम होता. एक मुद्दा आपल्या स्वतःनी या संदर्भातली सूचना आली, त्या भागामध्ये पूर्तता करण्याचं ते कार्य करण्यात आहे. अच्छा, पण मग एक स्वतः आपण छापा टाकला होता आणि क्वांटिटी वाईज जर बोलायचं झालं तर आतापर्यंत साधारणतः 5 लाख टनाच्या पुढे रासायनिक खतं या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना थेट देण्याचं काम करण्यात आलं. साधारणतः 2 लाख क्विंटलच्या पुढे बियाणं शेतकरी बांधवांना पुरवण्याचं कार्य करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. भुसे साहेब, आपण स्वतः दरम्यानच्या काळामध्ये एक छापेमारी आंदोलन केलं, म्हणजे छापा टाकलात. त्या छाप्यातून जे काही समोर आलं ते जास्त चिंताजनक होतं. त्या पुढे काय झालं? कारवाई किती झाली आहे? आपण बघितलं असेल की त्या छाप्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही ड्राईव्ह राबवला. कोणत्या दुकानांमध्ये किती खतं शिल्लक आहेत ती शेतकरी बांधवांना दिली गेली पाहिजे. बऱ्याच ठिकाणी जेव्हा तक्रारी आल्या तर त्या ठिकाणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी उभा राहून योग्य दरामध्ये ती खतं शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेली आहेत. काही ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये सुद्धा आम्ही त्याचं वितरण केलेलं आहे. आता मग एक पुढचा आणखीन प्रश्न आहे की प्राप्त परिस्थितीत खताचा पुरवठा अटलाय असं दिसतंय. युरियाच्या लांबच लांब रांगा कोणामुळे लागल्या असतील? ही
वस्तुस्थिती आहे की काही ठिकाणी खतांच्या संदर्भात आणि पर्टिक्युलर युरिया एखादं 2 दिवस पुढे पाठीमागे होतो आहे, ही वस्तुस्थिती आम्ही काही नाकारत नाही, वस्तुस्थिती आहे. परंतु आपल्या माध्यमातून परत महाराष्ट्राच्या तमाम शेतकरी बांधवांना मला नम्रतेने सांगायचं आहे की कृपा करून आपण कुठलीही काळजी करू नका. आपल्याला लागणारी युरिया हा पुरेसा प्रमाणात उपलब्ध आहे. बोंडे साहेब इकडे चर्चेमध्ये आहेत. बोंडे साहेबांना पण मला नम्रतेने सांगायचं आहे की आजच मी स्वतः केंद्रीय मंत्री महोदय देवेगौडा साहेबांशी पण संपर्क केलेला आहे. मी स्वतः त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. आपल्या महाराष्ट्राच्या साठी लागणारं जे काही रिक्वायरमेंट होती, दुर्दैवाने कदाचित दर सालाबादाप्रमाणे थोडस केंद्र सरकारने आपल्याला कर्टेल केलेलं होतं. मी महाराष्ट्राची परिस्थिती केंद्रीय मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली आहे की चालू वर्षाला पाऊस वेळेवर झालेला असल्यामुळे पेरण्या पण आमच्या वेळेवर झालेल्या आहेत, पिकांची परिस्थिती चांगली आहे आणि म्हणून आम्हाला थोडस खताचा कोटा जास्तीचा वाढवून द्या आणि नाही, पण मग- आताच्या घडीला इतर ठिकाणी पण मग थोडंफार दादा कमी अधिक दादा करा, भुसे, परंतु मंत्री महोदय मी आपल्याला यासाठी थांबवतो. कसं आहे, तुम्ही आतापर्यंत केलेल्या कामांच्या बाबतीत सांगताय, फार चांगलं आहे की राज्याचं सरकार शेतकऱ्याचा त्रास कमी करण्यासाठी प्रयत्न करतंय, पण तरी युरियाच्या साठीच्या रांगा कोणामुळे लागल्या याचं उत्तर नाही सापडत, ते सांगा. नाही बघा, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सर्वसाधारणपणे जून महिन्याच्या शेवटी, यापूर्वीचे जर 2-5 वर्षाचं जर आपण बघितलं तर जून महिन्याच्या शेवटी पाऊस पडायचा, जुलै महिन्याच्या 5-10 तारखेला आपल्या पेरण्या व्हायच्या आणि दर 15 दिवसाचं युरियाच्या संदर्भातलं असेल किंवा रासायनिक खताच्या संदर्भातलं आवंटन ठरलेलं असतं की कोणत्या जिल्ह्याला कुठून किती रासायनिक खतं आपल्याला पुरवायचं आहे, त्याचं नियोजन केलेलं असतं. सुदैवाने चालू वर्षाला वेळेवर पाऊस झाला. आपल्या महाराष्ट्राच्या पातळीवर बोलायचं तर 90% पेरणी आपली जास्तीची पूर्ण करण्यात आलेली आहे बर, आणि म्हणून एकाच वेळेस मागणी मोठ्या प्रमाणात आलेली असल्यामुळे कदाचित एखादा 2 दिवस पुढे पाठीमागे होत आहे. मी आपल्याला आश्वस्त करतो की येणाऱ्या 10 दिवसाच्या आत, 8 दिवसाच्या आत आम्ही पूर्ण महाराष्ट्राचं नियोजन खरीप हंगामाचं पूर्ण करायला घेतलेलं आहे आणि काही बाबी केंद्र सरकारशी संबंधित असल्यामुळे त्यांनाही आम्ही विनंती केलेली आहे. अगदी दादा भुसे, तुमच्या या शब्दावर आमचं लक्ष आहे हे मी सांगतोच आणि त्याचबरोबर अनिल बोंडे यांना एक संधी देतो. बोंडे साहेब, आपल्याला काही थेट प्रश्न विचारायचा आहे का? कारण ते असं म्हणतात की मागणी अचानक वाढल्यामुळे युरियासाठी रांगा लागायला लागल्या. दादा भुसेंना माझी एवढीच विनंती आहे की शेतकरी अतिशय संकटात आहे. सोयाबीनची पुनर्पेरणी करावी लागली, नकली बियाणं निघालं आणि युरियाच्या संदर्भात ही 2 दिवसाची गोष्ट नाही, 2 आठवड्यापासून रांगा लागल्या. विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये विशेषतः हा प्रश्न खूप मोठा आहे. असंही आमच्या लक्षात आलेलं आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये युरियाचं आवंटन जिल्ह्याला जास्त प्रमाणात दिलं गेलं आणि त्या प्रमाणात विदर्भाला आणि मराठवाड्याला डावललं गेलं आणि म्हणून या कोरडवाहू शेतकऱ्यांना पाऊस चांगला आला आहे. आता त्या पिकाची जर वाढ झाली नाही तर याचा उत्पादनावर फरक पडणार आहे. आणि दादाजी, समजा 1-2 आठवडे जर आपण उशीर केला तर त्याचं उत्पादन कमी होईल, त्याचं उत्पन्न कमी होईल आणि त्याच्यामुळे शेतकरी तर असा माणूस असतो की कोणतंही संकट आलं तरी तो शेतीच्या कामाला एकही दिवस वाया घालवत नाही. पण मग अनिल बोंडे, आपलं थेट त्याच्यामुळे- मागणं काय आहे? जर ते 10 दिवस थांबा सांगतायत, तुम्ही 10 दिवस थांबायला सांगणार आहात की 10 दिवसापेक्षा कमी दिवस वाट बघावी लागावी अशी अपेक्षा आहे? माझं एकच म्हणणं आहे की जो काही युरिया आला असेल त्याचा काळा बाजार होतोय, तो काळा बाजार कसा रोखणार, त्याची यंत्रणा कशी आपण लावलेली आहे आणि रेशनिंग करून युरिया देता येऊ शकतं, ते जरी केलं तर प्रत्येक शेतकऱ्याला मिळेल. आणि बांधावर तर कोणता युरिया पोचलेला नाही दिसला मला, म्हणजे इकडे विदर्भात तरी नाही दिसला कोरडवाहू भागामध्ये. बरं. आणि त्याच्यामुळं फक्त समाधान करू नका, शेतकऱ्याचं खरोखर समाधान झालं पाहिजे. ठीक आहे, आपण याच्यावर तो कृषी फसवला मंत्र्यांना गेला नाही संधी पाहिजे, देतोय. एवढंच म्हणावं. कृषी मंत्री बोलणार आहेत. दादा भुसे, आपण सांगा, या निमित्तानं काळा बाजार थांबवण्याचं एक आव्हान आहे, त्याबद्दलची काही मुदत तुम्ही 10 दिवस युरियाच्या साठी मागून घेतलेत, काळा बाजार थांबवायला काही मुदत हवी आहे का? डॉक्टर बोंडे साहेबांना पण माहिती आहे की जरी आमच्या पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका जरी असल्या तरी पण बोंडे साहेबांना मी पण ओळखतो आणि बोंडे साहेब मला पण ओळखतात. त्यांना खात्री आहे की दादा भुसे खोटं किंवा चुकीची माहिती देणार नाही. मी आपल्याला नम्रतेने सांगतो आहे की
आणि बोंडे साहेबांना मी या क्षणाला विनंती करतो की कदाचित हा आपला फोन संपलाय की तुम्ही केंद्रीय मंत्री महोदय देवेगौडा साहेबांशी तुम्ही संपर्क साधा, तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा, त्यांना महाराष्ट्राची वस्तुस्थिती आम्ही निदर्शनास आणून दिलेली आहे किंवा नाही याची पण चौकशी करा. आम्ही महाराष्ट्राच्या वतीने मागणी नोंदवलेली आहे किंवा नाही याची पण चौकशी करा. बोंडे साहेबांना मला नम्रतेने सांगायचं आहे की प्रादेशिक मतभेद वगैरे हा माझ्या समोर कधीच विषय राहिलेला नाही आणि माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेबांचे स्पष्ट आदेश आहेत की आत्ताच्या घडीला शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत आपल्याला कशी करता येईल. पण मग- मला हे पण सांगायचं आहे की साधारणतः 28-29 जिल्ह्यांमध्ये मी स्वतः जाऊन प्रत्यक्ष आढावा बैठकी घेऊन आलेलो आहे. नाही, पण मग दादा भुसे आपल्याला असं सुचवायचंय का की केंद्राकडून अपेक्षित पुरवठा येत नसल्यामुळे हे प्रश्न निर्माण झालेत? दिवसाच्या आत जो काही बॅलन्स आपल्याला करायची, जिकडे तातडीची मागणी आहे तिकडे तातडीचा पुरवठा आम्ही करायला घेतलेला आहे आणि एवढ्या 8 ते 10 दिवसाच्या आत सगळं काही सुरळीत होईल. ज्या नाही, ज्या पण- ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी आम्ही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना उभा राहून बोंडे साहेबांना हे माहिती की वास्तविक कमी अधिक प्रमाणात दर झाला बाधाप्रमाणे हा कार्यक्रम असतो, परंतु 266 पण भुसे रुपया साहेब, एक मिनिट माझा एक प्रश्न ऐकून घ्या फक्त. आम्हाला आपल्या माध्यमातून 2 गोष्टींचा खुलासा हवा होता. पहिला मुद्दा असा, काळा बाजार थांबवण्यासाठी काय करणार? खताचा काळा बाजार, बियाण्यांच्या संदर्भातल्या अडचणी, त्यातला एक मुख्य मुद्दा जो व्यापाऱ्यांचं संगनमत हा आहे, त्यावरचं उत्तर नाही सापडत आहे. त्याच्यावर आपण कृषी मंत्री म्हणून बोला आणि तुम्हाला तुमच्या चर्चेमध्ये वारंवार केंद्राच्या भूमिका, केंद्राचा पुरवठा असे शब्द नाही, येतात. मी तुम्हाला केंद्राकडे सुचवायचं बोलतो काय? आमची जबाबदारी झटकत नाहीये. अच्छा, मी स्पष्टपणे बोलतो आहे की जिथे थोडाफार कमतरता होते, काय कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे कदाचित 1-2 दिवस ट्रान्सपोर्टेशन मध्ये पण अडचणी येतात आणि हे म्हणजे हा काही महाराष्ट्र पातळीवरचाच विषय नाही. आपण जर इतर राज्यांमधली पण जर माहिती घेतली, मी दुसऱ्याकडे बोट दाखवत नाही, परंतु दुसऱ्या राज्यांच्या पेक्षा आपण अतिशय जेवढं शक्य आहे तेवढ्या पद्धतीचं नियोजन करून समाधानकारक परिस्थिती आपण ठेवलेली आहे. आणि बरं. एवढ्या 8 दिवसामध्ये युरिया कमी पडला असं कोणत्याही तालुक्यामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये होणार नाही. 10 त्याचं दिवस नियोजन आम्ही केलेलं घ्या, आहे. 10 दिवस घ्या, पण 10 दिवसांनी तक्रार राहणार नाही याची काळजी घ्या. आपल्या सोबत 2 आणखीन व्यक्ती आहेत, त्यांनाही तुम्हाला 2 छोटे छोटे प्रश्न विचारायची संधी आपण देतोय. प्रकाश पोहरे, आपला थेट प्रश्न विचारा, कमी शब्दात, मोजक्या शब्दात. नाही, आता गोष्ट अशी आहे की या सगळ्या चर्चेमधून एक बात स्पष्ट झाली आणि त्या संदर्भामध्ये मगा कोणीतरी शेतकऱ्यांनी सांगितलं की 15 लाख टन युरियाचं सप्टेंबर पर्यंतचं अलॉटमेंट होतं आहे आपल्या महाराष्ट्रात. त्यापैकी 12 लाख टन ऑलरेडी सप्लाय झालेला आहे. मग त्याच्यामुळे त्याचा पुरवठा आणि याच्यामध्ये तारतम्य असणं खरं म्हटलं म्हणजे गरजेचं आहे. माझा थेट प्रश्न एक अजून एक असा आहे या सगळ्या संदर्भामध्ये की खरं म्हटलं म्हणजे आता सध्या या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये किंवा या कोरोनाच्या संकटामुळे आम्हाला जर काय गरज असेल तर ते विषमुक्त अन्नाची आम्हाला गरज आहे आणि विषमुक्त अन्न जर तयार करायचं असेल तर जैविक शेती आणि त्याचबरोबर त्या सगळ्या संदर्भामध्ये ठीक आहे. शासनाची धोरणं दुर्दैवाने तसं होताना दिसत नाहीये. हे जरा माझा शल्य आहे या सगळ्या. बरं, हा एक तसा पाहायला गेला तर अत्यंत वेगळा विषय आहे, पण कृषी मंत्र्यांकडे त्याचं कदाचित उत्तरही असू शकतं. दादा भुसे, आपल्याकडे या संदर्भातलं काही उत्तर आहे मंत्री महोदय? आम्ही त्याचं समर्थन करायला गेलो तर कदाचित तुम्ही बोंडे साहेब म्हणतील की आता यांच्याकडे युरिया कमी आहे म्हणून हे बोलतात. वास्तविक जर बघायला गेलं तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे की रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करा, योग्य तेवढा वापर करा आणि मला वाटतं की येणाऱ्या दिवसांमध्ये हे मिशन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वापरावं. जेवढी गरज आहे, जेवढा आवश्यक आहे तेवढा युरिया शेतकरी बांधवांनी जरूर वापरला पाहिजे, परंतु जास्तीचा युरिया वापरून आपल्या जमिनीचा पोत पण खराब होतोय याची पण काळजी येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला घ्यायची आहे. अगदी. आमच्या सोबत एक कोरडवाहू शेतकरी आहेत, प्रकाश गाडे, ते थेट प्रश्न विचारतायत. दादाजी, 10 दिवसाचा तुम्ही कालावधी सांगितला, येत्या 8-10 दिवसामध्ये परिस्थिती चांगली होईल. पण ॲक्च्युली काय, मूग उडीद हा जो आता मूग उडीद जो पीक आहे तो आता जस्ट फुलोऱ्यावरती आलेला आहे. त्याला जर समजा जर युरिया जर नाही टाकलं तर योग्य उत्पन्न शेतकऱ्यांना मिळेल का?
कारण नाही, पिकच नाही, आहे ऐका. 3 महिन्याचं मी जवळपास. 8 ते 10 दिवस सांगितलं, याचा अर्थ प्रत्येक ठिकाणी 8-10 दिवसानंतर येईल अशातला भाग नाही. आता उदाहरणार्थ जिथे भाताची लागवड बाकी आहे तिथं आपण 2 दिवस अजून त्याला वेळ आहे, तर तिकडे आपण नंतर देणार आहोत. जिथे आता तातडीने आवश्यकता आहे त्या ठिकाणी आपण पूर्तता करायला घेतलेली आहे आणि त्या पद्धतीने नियोजन करून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. बरं, मग मंत्री महोदय, एक प्रश्न हा खराब बियाण्यांच्या बद्दल आहे. तुमच्या लेखी हो. आतापर्यंत खराब बियाण्यांच्या प्रकरणामध्ये सरकारकडून काय कारवाई झाली आहे? खराब बियाणे आणि त्यातल्या त्यात सोयाबीनच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या. निश्चितपणे सरकारने त्याची गंभीरपणे दखल घेतलेली आहे. आपण बघितलं असेल की मी स्वतःही ज्या ठिकाणी सोयाबीनचं बियाणं उगवलं नाही, मी स्वतःही शेतकरी बांधवांच्या सोबत जाऊन तिथे जागेवर भेट दिलेली आहे. या संदर्भामध्ये जेवढ्या तक्रारी आल्या त्याच्यातल्या 75% तक्रारींची पडताळणी करण्यात आलेली आहे. यापूर्वीच जे काही प्रक्रिया असायची, समजा बियाणं उगवलं नाही तर एसडीओ कडे तक्रार करायची. एसडीओ पातळीवर तक्रार केल्याच्या नंतर एसडीओ शेतकरी बांधव त्या कंपनी किंवा त्या विक्रेत्याला बोलवायचं, त्यांचं चर्चा घडवून आणायचा. त्या माध्यमातून शेतकऱ्याचं किंवा त्या ज्यांचा विषय आहे त्यांचं समाधान झालं तर विषय तिथं संपवायचा, नाही तर शेतकरी बांधव किंवा जो कोण असेल त्याला ग्राहक मंचाकडे तक्रार करणं ही यापूर्वीची प्रक्रिया असायची. आपण बघितलं असेल की मोठ्या पातळीवर तक्रारी आल्यामुळे एसडीओचे अधिकार आपण तालुका पातळीवर दिले आणि सर्व तक्रारींची छाननी त्या ठिकाणी जवळपास 75% पूर्ण करण्यात आलेले. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर बियाणे रिप्लेसमेंट करण्याच्याही सूचना आम्ही केलेल्या होत्या आणि त्या पद्धतीने कार्यवाही पण झालेली आहे. आतापर्यंत साधारणतः 65 पेक्षा जास्त गुन्हे या संदर्भामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत. बर, आपण ही सर्व माहिती दिलीत आणि त्याचबरोबर खतांचा पुरवठा येत्या 8 ते 10 दिवसामध्ये अपेक्षित त्या सर्व ठिकाणी पूर्ण होईल अशीही भूमिका घेतली आहे. आम्ही त्याचा पाठपुरावा करू. आपण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल कृषी मंत्री महोदयांना खूप खूप धन्यवाद आणि आभार. इतर सर्व मान्यवरांचे सुद्धा या चर्चेमध्ये आभार. लक्षवेधीत वेळेची मर्यादा आहे त्याच्यामुळे आपण इथेच थांबतोय. मात्र आजच्या घडीला सरकार असं म्हणतंय की खताचा पुरवठा आणि खराब बियाणं हे दोन्ही विषय त्यांच्यासाठी संवेदनशील आहेत. ते त्यांच्यासाठी जेवढे संवेदनशील आहेत त्यापेक्षा जास्त ते आमच्यासाठी संवेदनशील आहेत आणि म्हणूनच सरकारच्या प्रत्येक शब्दावर, त्यांच्या प्रत्येक आश्वासनावर आमचं बारीक लक्ष आहे आणि तीच आमची जबाबदारी आहे. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.